नमस्कार आणि वेलकम टू द न्यू ब्लॉग ऑफ द तन्या निखिल. आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला संपूर्ण सगळीकडे पसारा दिसेल, कारण आज तो फायनली शनिवार आला आहे, ज्या दिवशी आम्ही घर पूर्ण आवरायला काढलं आहे. लाईक दिवाळी महिन्यातनं एकदा असं करतो आणि आल्यापासून काही केलं नव्हतं. म्हटलं आज सखी झोपली तर जेवढं होईल तेवढं आवरून टाकूया. तर ड्राय बाल्कनीपासून सुरुवात केली आहे आणि आत्ता काहीसे असे हाल आहेत घराचे. वेट, हां इकडचा बेडरूम, हा सखीचा रूम, हॉलमध्ये सेट असतो आणि असं काहीतरी दिसतंय किचन. बट हे लवकरच सगळं नीट दिसणार आहे आणि मग दाखवते मी अजून काय काय होतं. तर घर आवरायचं असं पूर्ण डोक्यात होतं. अराउंड 48% आवरून झालं आमचं. बट सखीची जी फ्रेंड आहे रेवा, आम्ही आता दिव्यागरला सोबत गेलो होतो. ती आजारी पडली आणि तिला ॲडमिट केलं आहे. सो तिला भेटायला जाणं जास्त गरजेचं होतं. तर म्हटलं आधी ते करून येऊयात. तसंच खराडीला बाकी पण आहेत फ्रेंड ज्यांना भेटलो नाही बऱ्याच दिवसाचं. तर काय हां काय काय करतोय तू? तुला काय कळतं त्या बटनांचं? तर मग त्यांना पण भेटून येऊयात असं करून आम्ही निघालो. आता किती वाजता काय वाजता लवकर घरी जातो लेट घरी जातो काहीच असं प्रॉपर प्लॅनिंग नाही आहे सध्या. तर फक्त रेवाला भेटायचं डोक्यात आहे. आणि घरून निघाल्यापासून म्हणजे जवळजवळ मागच्या पाऊण तासापासून मी याला सांगितलंय की मला रस प्यायचा आहे, थांबव कुठेतरी गाडी. बट मला माहिती आहे इथे थांबू तिथे थांबू करत हा मला आजही तसं करणार नाही, कारण मला आता या गोष्टींची सवय झाली आहे आणि काहीच फरक नाही पडत आहे बोलल्याचा. तुमचं पण नवरा असाच आहे का? इथे जाऊ तिथे जाऊ नाही थांब तिथे जाऊ डायरेक्ट म्हणून. शकू मागे ये. आणि शकूला कसं दिसतंय ते पण सांगा. आम्ही सध्या तिला फ्रॉक वगैरे घालणं डायरेक्ट बंद केलंय. हा थांबला तुम्हाला कंप्लेंट केली तर थांबला. चला मला खूप इकडून तिकडून इथे थांबला होता माझा नवरा. तर त्याचं मशीन खराब निघालं. त्याचं मशीन खराब, माझं नशीब खराब. आणि आता ते थांबल्यानंतर तर मला अजूनच झालंय कधी घेते. इनमिन बाहेर गेल्यानंतर ते मिल्कशेक वगैरे कधीच घेत नाही, कारण दूध चालत नाही. उसाचा रस मात्र तेवढा प्रचंड आवडतो आणि आज त्याला पण मुहूर्त लागेना. आणि सखीला पण खूप आवडायला लागलाय सध्या. अरे म्हणजे ती तो ग्लास सोडतच नाही. तिला असं वाटतं तिला सेपरेट ग्लास घ्यावा, शेपलेत ग्लास घ्यायच्या. शेपलेत सगळ्यात खतरनाक सोलकढी पिती पण. सोलकढी, हा ते त्यांनी बघितलं पण आहे ब्लॉग मध्ये. सोलकढी अर्थात आपल्या दोघांनाही खूप आवडते ती आणि आम्ही घरी पण बऱ्याच वेळेस करतो. काय मम्मा काय पी दे मम्मा पी दे. दीदीला आवाज दे. दीदी सगळे दादांना आवाज देत दरवेळेस. आज दीदीला दे. दीदीला दीदी 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 दीदी. अगं दीदी म्हण. दीदी ती फक्त गौरीला म्हटलं बघितलं ना दीदी म्हणते का रे. आता म्हणायला लागले ते दीदी. अजून काय बडबड करताय ते कर. तुला जाऊ दे. चल आपलं जय महाराष्ट्र कर. जय महाराष्ट्र करा. हे कॅपवर लक्षच आहे. मोठ्या मुश्किल ती विसरून गेलीये. नाही तर अगं बाई कल्लले आम्हाला कल्ल. जाऊ दे. भोकडी भोकर भोकली भो. तू कर तुझं परत एकदा कर. भो कर बेटा. मम्माला भो कर. केवढं गोड आहे ना. किती मिस करेल मी हा बालिशपणा. आणि कालच्या ब्लॉग मध्ये सांगितलं ती सारखी बेडरूम मध्ये जात होती आणि आम्हाला एवढं कौतुक होतं की मस्त खेळते तिची काही नाही. सगळे कपडे खाली काढले होते तिने. आता पुढचं अर्धा तास लूपवर नुसतं बॉय. ओ गो माझ्या राजा. रेवाला भेटल्यानंतर आम्ही स्वातीमाऊकडे निघालो होतो. तिकडचं काम आवरल्यानंतर आम्ही जेव्हा निघत होतो तेव्हा सखीला मात्र यायचं नव्हतं. तिला तिथेच रुही दिदी बरोबर आणि मावशीसोबत घरी जायचं होतं परत. तर काल आल्यानंतर आज दिवसभर आम्ही प्रॉपर घर आवरून घेतलंय आणि आता आम्ही बाहेर निघालो. तर सखीला आम्ही सियाला घेतलेला खाऊ स्वतःकडेच हवाय. तिला ते टरबूज उर्फ कलिंगड उचलून धरायचं आहे. तर आधी ना आम्हाला माझं काम करायचं आहे. ॲक्च्युली मला थोडे लाईट आणि स्टँड घ्यायचं आहे शूटिंगसाठी. म्हणजे ब्लॉगिंगला मला इश्यू येतो. जसं की मी तुम्हाला म्हणते मला रेसिपी खूप शूट करता येते, कारण माझ्याकडे तसं नाही आहे स्टँड वगैरे. तर माहीत नाही आता तिकडे लक्ष्मी रोड साईडला तिथे आहेत दुकानं. तिथे जायला तर वेळ नाही आहे. कोथरूडला जर मला कुठे भेटलं तर मी तिथे घेईल. एल्स निखिलचं काम करू आणि नंतर मी तुम्हाला एक छान मजेदार गोष्ट सांगणार आहे. ती ऐकायसाठी ब्लॉग शेवटपर्यंत बघा.
मला जे हवं होतं ते काही मिळालं नाही, म्हणून मी निखिलला जे हवं आहे ते घ्यायला गेलो आणि आज आम्हाला ते तिथे मिळालं. आणि हा माझ्यासाठी खूप आनंदाचा क्षण होता की फायनली मी त्यासाठी काहीतरी घेतलं आहे छानसं ह्या वर्षीचं. सो मस्त वाटत होतं. तर मागच्या 3-4 दिवसापासून मी ज्या कामासाठी फिरत होते निखिलसोबत ते झालं आहे. आणि बिग थँक्स टू यू ॲज वेल, कारण जेव्हा मी जॉब सोडला मी दरवर्षी त्याला काहीतरी घेते का रे, नॉट इवन बर्थडे, असंच अधूनमधून. पण त्याला काय असं जवळच्या लोकांना घ्यायला मला आवडतं. जेव्हा जॉब सोडला तेव्हा वाटलं नव्हतं की ह्या वर्षी पण मी निखिलला काहीतरी करू शकेल. बट तुमचं प्रेम, तुमचं प्रोत्साहन आणि तुमचं काय म्हणतात सपोर्ट का रे, त्यामुळे आज मी पुन्हा त्याला काहीतरी घेतलंय त्याच्या आवडीचं. त्याच्या बर्थडेला दाखवेल, म्हणजे त्याने तर बघितलंय, तुम्हाला त्याच्या बर्थडेच्या दिवशी दाखवेल, घरच्यांना पण त्याच्या बर्थडेच्या दिवशी दाखवेल. बट थँक्स टू यू ॲज वेल की तुमच्यामुळे मी आज म्हणजे माझं ते तुटू नाही दिलं जे मी इतक्या वर्षापासून करत होती. सो हाऊ हॅपी यू आर निखिल. त्याला जे हवं होतं तेच दिलंय आणि मी घेऊन. थँक्यू तनू. म्हणजे मला खूप भारी वाटतं. इट्स नॉट अबाउट पैसा, बट जेव्हा पप्पा म्हणायचे शिकवायचं त्याच्यासाठी की तुला घेता आलं पाहिजे, तुला जे पाहिजे ते, आणि मला असं घेता येतंय, यात खूप आनंद आहे. सो हे काम तावरलंय. आता मी रिंकू मावशीकडे चाललोय, तर तिथे पण जरा वादावादीच आहे. ती तुम्हाला मी जाता जाता सांगते, कारण आता सखी काहीच बोलू देत नाही. सखीचा पाय बघा कुठपर्यंत आलाय. Say sorry. Say sorry. Say sorry. एक्स्ट्रीमली सॉरी बेबी, एक्स्ट्रीमली सॉरी. आणि अरे रागात कोण होतं? मी फोन कोणाला करतोय? जावयाला. काय खायचं? या तू पाय कशा टाकायला पाहिजे होते मला. तर ॲक्च्युली हा ब्लॉग मी पुढे कंटिन्यू करणार नव्हती, पण मागे ब्लॉगमध्ये असं सांगितलं की तुम्हाला एक स्टोरी सांगते. तर स्टोरी अशी विशेष नाही आहे. तुम्ही आता मागचाच ब्लॉग बघितला की मी संतोषला म्हणत होती मला सॉरी म्हण. नात्याने तो माझा काका लागतो, बट त्याआधी तो माझा आत्ते भाऊ आहे. आणि त्या दोघांचं अरेंज मॅरेज आहे जे मी जुळवलं आहे. त्या दोघांपेक्षा लहान असून मी त्यांचं लग्न जमवलं आहे. आणि त्यासाठी मी प्रचंड मेहनत घेतली होती, प्रचंड. त्याच्यावर मी एक सेपरेट ब्लॉग पण केला आहे की घसे बसायची वेळ आली होती. इतके कॉलवर बोलून, इतके प्लॅनिंग प्लॉटिंग करून लग्न अरेंज मॅरेजवालं जमवलं आहे मी. त्यांचं ऑफकोर्स बाकी लोक पण होते, बट मी ते सूत जुळवणारी होती. सो आणि त्यांचं लग्न ठरवलं वगैरे सगळं झालं. लग्न जमलं तेव्हाच मला जॉब लागला 6-7 महिन्यांनी. स्टील मी 5 फेब्रुवारीला मला जॉब लागला आणि यांचं लग्न होतं 17 फेब्रुवारीला. मला सुट्ट्या देत नव्हते, भांडून सुट्ट्या घेऊन गेली होती मी 3-4 दिवस. देन रिंकू मावशीच्या डोहाळ जेवणाला जे होतं 11 फेब्रुवारीला, माझी डिलिव्हरी झाली 12 फेब्रुवारीला. म्हणजे मी त्या हॉस्पिटललाच तिच्या डोहाळ जेवणातनं गेली होती, कारण तिथे माझं वॉटर ब्रेक झालं होतं, कारण मला ते अटेंड करायचं होतं. ही माझी इच्छा होती. सो आय वॉज लाईक की सखीच्या बर्थडेला यायचं. मी तुमचे सगळे मेन फंक्शन अटेंड केले. माझ्या बेबी शॉवरच्या वेळेस ठीक आहे, रिंकू मावशीचा 3रा महिना होता, सो मला पण तिला काही ट्रॅव्हल करू द्यायचं नव्हतं. सो ही प्रॉमिस्ड मी, संतोषने मला प्रॉमिस केलं होतं काहीही झालं तरी येऊ. त्याच्या 3-4 दिवस आधीपासून अगं तनू उद्या निघतो, तनू आत्ता निघतो. बर्थडेच्या दिवशी सकाळपर्यंत त्यांनी लावून धरलं होतं. तर मलाच झालं होतं की आता खूप झालं, म्हणजे तू नाही आलास ना, तू मला शेवटपर्यंत प्रॉमिस करून नाही आला ना. तर मी बोलतच नव्हती त्या दोघांशी. मला सगळ्यांनी बोल रिंकू मावशीची, बोल रिंकू मावशीची, बोल संतोषची. तो माझ्या लाईव्हमध्ये वगैरे यायचा मध्ये होते बोलायला, पण मी बोलतच नव्हती. बट आज फायनली असं भांडण मिटवलं आहे आम्ही आमचं. आणि बट राग मला आला होता. आणि आम्ही पुण्यात आल्यापासून त्याचे कॉल कोणाला होते, निखिलला. मागच्या 15 दिवसापूर्वी कॉल आला निखिल आणि काय जावई आता मूळ लावायचं की तुम्हाला नाही यायचं कामाला आमच्या घरी. ते झालं तोपर्यंत मी बोलत नव्हते. त्याच्यानंतर एक दिवस रिंकू मावशी माझ्यावर चिडली की तुला काय भांडायचं तर त्या संतोषशी भांड, माझ्याशी बोलून घे, मला तर राहत नाही आहे. आणि असं पण तुम्ही माझे मागचे पण ब्लॉग बघितले, मी ॲटलिस्ट 2 महिन्यातनं 2 विकेंड तरी मावशीकडे असते बिंदास एकदम, कारण हक्काचं घर आहे माझं, प्रॉपर माहेर आहे माझं. तर ते झालं. नंतर कालपासून संतोषने याचं चालू होतं भेटू भेटू भेटू. तर आजही मला राग आलेला होता. सो मला अपेक्षित होतं आणि मला विचारतो तुला काय खायचं सांग. आणि तो कोणाला कॉल करत होता, निखिलला, काय जावई चिकन खायचं का मटण खायचं, काय जावई काय जावई. सो आय वॉज लाईक भाऊ मला राग आलाय, मला तुझ्या जावायला राग नाही आला, जावईची अशी तेव्हा पण बोलत होतं मला विचार काय. तर म्हणजे किती किती गोड केलं होतं मी सगळं, माझं टाइम बीम काढून त्याच्यासाठी सगळं केलं होतं. आणि त्याला मी बोलून दाखवते नेहमी हे, बिकॉज मी त्याला त्याचं लग्न जमलं तेव्हा म्हणायचे की मी इतकी मेहनत घेतली तर माझा एक फोटो लावून रोज पूजा केली पाहिजे त्याची.
तर असं काही तिची स्टोरी होती. आय नो थोडी मॅच नाही होते आजच्या आपल्या ब्लॉगला, बट स्टील मी तुम्हाला प्रॉमिस केलं होतं की स्टोरी सांगते म्हणून सांगितली. तर असं काही होतं आपला आजचा ब्लॉग. तशी मी आज खूप खुश आहे, कारण तसं मी तुम्हाला आधी पण सांगितलं की मी म्हणजे ते एक ती शांततेची झोप असते किंवा ते एक तो आनंदाचा दिवस असतो की यार केलं आहे काहीतरी, आणि आज मी ते केलं आहे. सो आय एम हॅपी. सखुडं छान झोपलं आहे. तिला मी आता खाली घेईल. निखिल, तुला काही बोलायचं आहे तुझ्या साईडनी? थँक्यू. मला की त्यांना? दोघांना पण. ओके, सो आपल्या आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच. आपण भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. हा प्रमोशनल ब्लॉग नाही आहे, तुम्हाला हे लास्टपर्यंत कळलं असेल. आणि नेक्स्ट मी अजून ते कमी करायचं ट्राय करेल प्रमोशनचं, कारण की मला पण माझा ऑडियन्स कट व्हायला अजिबात नको आहे. आणि फिडिंगबद्दल जे विचारत होते, तर सखीची फिडिंग बंद झाली आहे. देवकृप म्हणजे मी याचं सेपरेट ब्लॉग बनवणार होती, पण आय डोंट थिंक त्याची एवढी गरज आहे. असेल तर खाली तसं कमेंटमध्ये सांगा. बट तिचं एका दिवसात सुटलं आहे. म्हणजे ती एक दिवस तिला नाही दिलं मी ते औषध वगैरे लावून. एक दिवस ती थोडी रडली. पहिला 1-1.5 तास ती रडली, थोडी किवकिवी केली, ती पण रडली, सोबत मी पण रडली. पण ऑप्शन नव्हता, ते करावंच लागणार होतं. त्या दिवशी रात्री ती 1-2दा उठली पाणी प्यायला वगैरे. म्हणजे ती उठली बेसिकली दूध प्यायलाच. मी तेव्हा तिला पाणी वगैरे दिलं. त्यानंतर दुसऱ्या दिवसापासून तिला मी वरच्या दुधाची पण थोडी सवय लावायचं घेत होती. ती 20-30 ml. आता परत बंद केलं आहे मी, कारण गरज नाही वाटत ती पोटभर जेवते म्हणून. तर एक दिवसात तिचं सुटलं. त्यानंतर तिने वन तन काहीही केली नाही. मला पण खूप काही त्रास झाला नाही, कारण मी ते जे आहे ते काढून टाकत होती दूध. त्यामुळे मला 1-2 दिवसातच ते फ्लो बंद होऊन गेला. त्यामुळे मला पण काही इश्यू नाही आहे. आणि सखीचं म्हणाल तर सखीला त्याची आठवणही येत नाही. आणि सखी काही रड किंवा चिडचिड पण केली नाही. जे मला वाटलं होतं ती करेल. मे बी म्हणूनच डॉक्टर म्हणतात की 1 वर्षानंतर सोडा, कारण त्यांना ते तितकं कळत नाही जितकं 2-2.5 वर्षानंतर कळतं. खूप मोठं डिसिजन होतं, अगदी मनावर दगड ठेवण्यासारखं असतं. बट मी घेतलं. मला खूप जणांनी सांगितलं की असं करू नको. बट गरज होती, ती करावं लागणार होतं, ते केलं. आणि त्यानंतर उलट मी तिच्यात जास्त फरक बघते बऱ्याच गोष्टींमध्ये. सो ते जे डॉक्टरांनी सांगितले ते मे बी चांगल्यासाठीच असेल, आणि मी त्याचे फरक पण बघते. आणि सगळे म्हणत होते की असं आधी तिला दुधाची सवय लाव, मग 1-1.5 महिन्यात सोड. तर ते हळूहळू ते तिच्यासाठी आणि माझ्यासाठी दोघांसाठी खूप पेनफुल झालं असतं की ती रडतीये, मी तिला देत नाही आहे, किंवा मी तिला कधीतरीच देते आहे. तर ते नसतं झालं. म्हणजे एकदम मी खूप अति इमोशनल आहे. म्हणजे मला सखी रडली की माझ्या डोळ्यात पाणी यायचं, असं काहीतरी असतं माझं. सो ते नसतं झालं माझ्याकडून. म्हणून मी तो एकदाच काय तुकडा मोड किंवा एकदाच जे फायनल जो डिसिजन असतो तो मी घेतला. आणि नाव शी इज हॅपी, आय एम हॅपी टू, अँड दॅट्स इट. सो आजच्या ब्लॉगमध्ये आपण एवढंच बोलूयात. भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये. जर तुम्हाला आपला आजचा ब्लॉग आवडला असेल तर डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. आणि असंच प्रेम देत राहा. आणि निखिलच्या बड्डेचा ब्लॉग येईलच लवकर. आजचं गिफ्ट जे आहे ते मी त्याच्या बड्डेला दाखवेलच, बट त्याच्या व्यतिरिक्त पण त्याने माझ्याकडनं काहीतरी वेगळं गिफ्ट घेतलं आहे. ते पण मी तुम्हाला त्याच्या बड्डेच्या दिवशी सांगेल. काय ते लिहून काय घेतलंय? हां, फाडू नाही फाडू. कसले नवरे असतात, किती खर्च आहे बापरे मला. चलो बाय, आपण भेटूयात पुढच्या व्लॉगमध्ये. असंच प्रेम देत राहा मला, निखिल आणि सखीला. थँक्यू सो मच.